ही मुंबई ही मायानगरी आहे आणि ही लवकर कोणाला जवळ करत नाही. भले तुझं 32 झालं 35 झालं पण तू अगोदर काहीतरी आपले आणि आपल्या बायकोची आपण उपजीविका भागतो का? प्रोड्युसर कोणावरही पैसा लावू शकत नाही. बरोबर. कारण तुम्ही त्या लेवलचा माणूस असला पाहिजे. पैसा कमवणं असतं, रूम भाडं असतं, लाईट बिल असतं, गॅस संपला मग जेवायचं काय, हे अभिनय क्षेत्र हे स्लो पाहिजे नाही माणसाचं. मुळामध्ये याची जर आवड लागली ना सुटत पण नाही, सोडता पण येत नाही. बाळूमामा असेल, स्वामी समर्थ असेल, तारा राणी असेल किंवा रौंदळ सारखा सिनेमा असेल, झोंबिवली सारखा सिनेमा असेल, अनेक म्युझिकली रियालिटी शो केले. मुंबई आपण पाहतो तशी मुंबई नाहीये. मित्र हो, मुंबई म्हणजे प्रत्येकाच्या स्वप्नातलं एक शहर. मित्र हो, मुंबईला मायावी शहर असं सुद्धा म्हटलं जातं. कारण या मुंबईमध्ये अनेक तरुणांच्या ज्या अपेक्षा आहेत, स्वप्न आहेत, त्या मुंबई नगरीमध्ये आल्यानंतर त्यांची स्वप्न पूर्ण केली जातात. काही जणांना मुंबईमध्ये गेल्यानंतर ऍक्ट्रेस व्हावं वाटतं, काही जणांना हिरो होऊन लोकांच्या समोर यावं वाटतं. मुंबईमध्ये आल्यानंतर प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही, तर त्यांना ज्या काही समस्या येतात, ते प्रॉब्लेम्स काय असतात हे आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. मित्र हो, या ठिकाणी माझ्यासोबत एक तरुण आहे जो गावाकडून मुंबईमध्ये आलेला आहे आणि मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी आपला जम बसवलेला आहे. तुम्ही ज्या तरुणाला वेगवेगळ्या मालिकेमधून पाहता, जवळपास महाराष्ट्रातले जे वेगवेगळे दूरचित्रवाणी आहेत, त्या जवळपास प्रत्येक चॅनलमधून वेगवेगळे जे शो असतात, त्या वेगवेगळ्या शोच्या माध्यमातून ज्यांना तुम्ही पाहता, एवढंच नाही तर वेगवेगळ्या ज्या रील्स असतात, त्या वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून सुद्धा ज्या तरुणाला तुम्ही पाहता, अशा एका तरुणाची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. मित्र हो, त्या तरुणाचं नाव आहे गोविंद मरशिवणीकर. नमस्कार. 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 या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. मला सुरुवातीलाच गोविंदजी तुम्हाला विचारावंसं वाटतंय की गावाकडच्या लोकांची एक समज आहे की मुंबईमध्ये आल्यानंतर, मुंबईमध्ये गेल्यानंतर आपलं स्वप्न पूर्ण होतं. तर खरंच मुंबईमध्ये आल्यानंतर प्रत्येकाची स्वप्न खरंच पूर्ण होतात का? कसं आता मुंबई हे स्वप्ननगरी आहे असं प्रत्येकाला वाटतं, पण खरं स्वप्ननगरी आहेच ती मुंबई. पण अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. कारण मुंबई आपण पाहतो तशी मुंबई नाहीये. पण आपण जे ध्येय डोक्यामध्ये ठेवलंय त्यानुसार जर चालत आलो तर नक्कीच आपले स्वप्न पूर्ण होतात असं मला वाटतं. पण त्याला वेळ लागतो. कोणाचे लवकर स्वप्न पूर्ण होतात, कोणाचे उशिरा होतात. कारण आपण आता एवढ्या खेडेगावातून आलेला माणूस समजा, पण खेडेगावातल्या लोकांना इथं जास्त सपोर्ट करत नाहीत. कारण त्यांची बोलीभाषा असेल, त्यांचं वागणं असेल किंवा त्यांचं राहणीमान असेल, त्यामध्ये आपल्याला कमीत कमी 2-3 वर्ष तरी असे इथल्या गोष्टी शिकण्यासाठी किंवा ऍडजस्ट होण्यासाठी, आपल्याला इथं मॅच होण्यासाठी या तरी गोष्टी जातात. त्यामुळे मला तर वाटतं की प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतात असं नाही. मला दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न करावासा वाटतो की ज्यावेळेस गावाकडची जी मुलं मुली आहेत, मुंबईमध्ये कुठलं तरी स्वप्न घेऊन येतात की मला सक्सेस व्हायचंय, त्यांचं करिअर मुंबईमध्ये करायचंय, ती मुलं ज्यावेळेस मुंबईमध्ये येतात त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाच्या ज्या अडचणी आहेत त्या कोणत्या असतील असं तुम्हाला वाटतं? गावातूनच आपण ठरवून यायला पाहिजे की आपण कशासाठी चाललोय. कारण इकडं आल्यावर माणूस कसं, इथे अनेक वाटा आहेत, त्यामुळे आपण कुठल्या मार्गाला चाललो हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे. मुंबई ही खूप फास्ट जनरेशन आहे मुंबईचं. आपल्या खेड्यापाड्यामध्ये तसं नाहीये. कारण इथे मुंबईला तुम्हाला असा रिकामा माणूस कधी दिसणार नाही. आपल्याकडे कसा वेळ मिळतो गावाकडे की बसायला, गप्पा मारायला, पण इथं तसं नाही. मुंबई खिशामध्ये 1000 रुपये नसेल तर मुंबई आपल्याला जगवते की शिकवते पैसे कसे कमवायचे. मुंबईमध्ये जो लोकलने प्रवास करतो, पहिली गोष्ट आपल्याला मुंबईचा लोकल प्रवास कळला पाहिजे. इथं आपल्याला कुठलेही कामं करायचे, लाजायचं नाही. मी सांगतो आता माझा पर्सनली हेतू काय होता मुंबईमध्ये यायचा की बाबा चला आपलं माझं विजन क्लिअर होतं. कारण मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं म्युझिकमध्ये आणि नाट्यशास्त्र केलं. मग नाटकामध्ये मला काम करायचं होतं. पुण्याला आलो, पुण्यामध्ये कॅमेरा अभिनय शिकला. मग माझं ध्येय होतं की मला सिरियलमध्ये काम करावं, सिनेमामध्ये काम करावं. पण सातत्य ठेवल्यावर माणसाचं काही होऊ शकतं. माझं सातत्य होतं. मी अनेक सिरियलमध्ये पण काम केलेले आहेत. बाळूमामा असेल, स्वामी समर्थ असेल, तारा राणी असेल किंवा रौंदळ सारखा सिनेमा असेल, झोंबिवली सारखा सिनेमा असेल, अनेक म्युझिकली रियालिटी शो केले. कारण माझं विजन क्लिअर होतं. पण ते क्लिअर करण्यासाठी आपल्याला पण तेवढं टॅलेंट आपल्यामध्ये शोधलं पाहिजे. कारण आपल्याला इथं असं सांगत बसण्यासारखं कोणीही नसतं की नाही बाबा तू हे कर ते कर. आपल्याला आपले मार्ग शोधावे लागतात. कसं मुंबईला मार्ग दाखवणारे खूप कमी लोक असतात. कारण ही मुंबई ही मायानगरी आहे आणि ही लवकर कोणाला जवळ करत नाही. त्यामुळं खेड्यातल्या मुला मुलींना मी हे सांगणार की तुम्ही तुमचं विजन क्लिअर ठेवा. तुम्हाला कुठं जायचंय, काय करायचंय. रोटी, कपडा आणि मकान हे जे मुंबईच्या संदर्भात म्हणलं जातं, ग्रामीण भागामध्ये मुंबईमध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची राहण्याची व्यवस्था होत नाही असं म्हणतात. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
आता पहिली गोष्ट कसं आहे माहिती आहे का, मुंबईमध्ये येतानाच अगोदर कोणी तुमच्या ओळखीचं असेल की बाबा एखादा रूम आहे का, किंवा आम्हाला तिथे येऊन राहायचं, ह्या गोष्टी तुम्ही क्लिअर करूनच मुंबईमध्ये या. कारण मुंबईमध्ये घर भेटणं किंवा राहायला जरा कठीण जातं. कारण दररोज मुंबईमध्ये 37 ते 68 कुटुंब दररोज मुंबईमध्ये शिफ्ट होतात, पण बाहेर कोणी जात नाही. गोविंदजी, मुंबईमध्ये सक्सेस होण्यासाठी जे करिअर करण्यासाठी मुलं मुली येतात, मुंबईमध्ये आल्यानंतर वयाची जवळपास 30-35 वर्ष 36 वर्ष त्यांची करिअर करण्यामध्ये निघून जातात. मग अशामध्ये बऱ्याच वेळा त्यांचं जे लग्नाचं वय आहे ते निघून जातं. मग यावर उपाय म्हणून तुम्ही काय सांगाल? आता उपाय म्हणून काय, पण मला तर प्रत्यक्षात माझं पर्सनली मत सांगतो की मला वाटतं तुम्ही अगोदर करिअरकडे फोकस केलं पाहिजे. मुलींचे जे आई वडील आहेत, साहजिकच आहे की आपली मुलगी चांगल्या म्हणजे बरोबर आहे. निर्व्यसनी मुलाला जावी किंवा संस्कारी. आणि नाही, पण मला हे म्हणायचं की लग्न ही खूप महत्वाची गोष्ट आहे, ती टायमिंग मध्ये झाली पाहिजे. कारण इथं सक्सेस होण्यासाठी 35 वर्ष निघून चाललेत, 40-40 वर्षाची सुद्धा मुलं आहेत, मग त्यांचं लग्न व्हायचं कधी? पण तशी आता मेंटॅलिटी झाली ना तशी लोकांची. म्हणजे उपाय यावर असा एकच आहे की तुम्ही अगोदर लग्न करून फसण्यापेक्षा, भले तुझं 32 झालं 35 झालं, पण तू अगोदर काहीतरी आपले आणि आपल्या बायकोची आपण उपजीविका भागतो का, हे माझं पर्सनली मत आहे. बरीचशी मुंबईमध्ये अशी पण मुलं मी पाहिलेली आहेत, वयाची 30-35 वर्ष 40 वर्ष निघून जातात, पण ते यशस्वी होत नाहीत. करिअरमध्ये त्यांचं जे काही ध्येय आहे ते पूर्ण होत नाही. त्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? आजकाल काय झालं माहितीये का, ज्या करिअरसाठी आपण आलोय त्या गोष्टी जर क्लिअर करत गेल्या, आपल्या करिअरला काय लागतं. म्हणजे माझं ध्येय होतं की अभिनेता व्हायचं किंवा ऍक्ट्रेस, काही जणांना हिरोईन व्हायचं असतं, काही जणांना हिरो व्हायचं राहतं, पण 40 वर्ष होऊन जातात, हिरोईन नाही. हा, ते आता प्रत्येकाच्या काय काय नशिबाचा पण भाग असतो म्हणा, असं माझं पर्सनल मत आहे. कारण बरेच असे हजारो कलाकार, करोडो कलाकार मुंबईमध्ये असे पडून आहेत, चांगले चांगले मोठमोठे कामं केलेले पडून आहेत. कारण काय होतं माहितीये का, पहिली गोष्ट तर ह्या कलाकारांना मेन म्हणलं तर कलाकाराचं नाणं ठणठण असलं पाहिजे मला वाटतं. कारण प्रोड्युसर कसं आहे माहितीये का, एखादा आता सिनेमा करायचा तर प्रोड्युसर कोणावरही पैसा लावू शकत नाही. बरोबर. कारण तुम्ही त्या लेवलचा माणूस असला पाहिजे, त्या लेवलचं तुम्ही स्वतः बनवा, मगच तुम्ही तुमचं पुढचं पाऊल टाका. काय झालं माहितीये का, आजकाल मुलं का फसतात, मुळामध्ये सैराट पासून लोकांना खूप एवढं लागलंय असे आजकालच्या खेड्यामधल्या पोरांना की मी हिरो होऊ शकतो. पण तसं नाही, ह्या गोष्टी खूप मोठ्या गोष्टी आहेत, त्याच्या खूप बारकाईने अभ्यास केला पाहिजे. नाटकामध्ये हळूहळू तुम्ही घुसा, कारण नाटकामधून खूप पुढे गेलेलं आहे, स्टेज डेअरिंग वाढलेली आहे तुमची. आम्ही तर पथनाट्यापासून सुरुवात केलेली आहे, पथनाट्यामधून सुरुवात केलेली आहे. मग हळूहळू नाटकं करायला सुरुवात झाली, मग हळूहळू आम्ही ह्या गोष्टी शिकून मग माझं तर नाट्यशास्त्रामध्ये झालेलं आहे एज्युकेशन. नाटक काय असतं हे पण तुम्ही शिकलं पाहिजे. आजकाल कसं ट्रेंड चालू आहे की तुम्ही रील्स मधून सुद्धा बरेचसे व्हिडिओ बघतात आणि तुमचे चाहते सुद्धा बरेचसे आहेत. हे जे रील स्टार आहेत ते मुंबईमध्ये आल्यानंतर सक्सेस होऊ शकतात असं वाटतं का तुम्हाला? रील स्टार हे सक्सेस होऊ शकतात, पण तुमचे कंटेंट त्या हिशोबाचे असले पाहिजे की लोकांना कितपत तुम्ही आवडता. तसं तुम्हाला फेमस होण्यापेक्षा मला प्रेक्षकांना एकच सांगायचं की तुमच्यातले टॅलेंट लोकांपुढे मांडा, लोकांना तुमची ऑटोमॅटिक कदर कळते. आणि प्रेक्षकांची कदर करायला शिका, कारण त्यांना जे पाहिजे तुम्ही ते द्यायला शिका, हे माझं पर्सनल मत आहे. तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये लोककला अकादमीमध्ये संशोधन समन्वयक या पदावर काम करता. या पदाच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं पण काही काम करता का? आता माझं कसं नाट्यशास्त्राचं क्षेत्र असल्यामुळं कमर्शियल नाटकं, माझे 2-3 नाटकं सुरू आहेत कमर्शियल नाटकं, त्यामध्ये पण मी काम करतो इथून वेळ मिळाला की. आणि आमचे गुरुवर्य डॉक्टर गणेशचंद्रन शिवे सर यांच्यासोबत पण मी शो वगैरे करत असतो. त्यांना हार्मोनियमची परराज्यामध्ये पण काही शो वगैरे केलेलं मी पाहिलेलं आहे. हा, बरेच परराज्यामध्ये सरांच्या कृपेने बऱ्याच परराज्यामध्ये पण आम्हाला जाण्याची संधी मिळाली. मोठमोठ्या टीव्ही शो मध्ये पण आम्ही बरेच काम करतो सरांसोबत. आणि इंडिव्हिज्युअल आम्ही म्युझिकल पण कार्यक्रम करत असतो. गोविंदजी, गावाकडचे लोक म्हणल्यानंतर बऱ्याच वेळा गावाकडचे लोक मदत करतात, आणि एक गावाची म्हण आहे की गावामध्ये माणूस उपाशी कधीच मरत नाही. पण मुंबईमध्ये तसे लोक, मुंबईच्या लोकांमध्ये मदतीची भावना आहे का? किती केलं तर गावाला मी सगळ्यात जास्त प्राधान्य देईल, पण शहरामध्ये पण असे काही लोक आहेत जे की मदत करतात. मदतीची भावना ते प्रत्येकाच्या आता वागण्यावर पण डिपेंड आहे म्हणा. गावाकडचं वागणं कसं बिंदास असतं, पण इथं कसं प्रत्येकाला एक काम असतं आणि प्रत्येकाचा एक वेळ असतो की त्या हिशोबाने ते चालत असतात. आता मुंबईमधला जो मराठी माणूस आहे तो कसा वाटतो तुम्हाला? मराठी माणूस कसा हो, मराठी माणूस आपला निखळ आणि बोलका माणूस आहे इथला मराठी माणूस, आणि मराठी माणसालाच इथला मराठी माणूस सपोर्ट करतो. मुंबईमध्ये ना तुम्हाला डिसिप्लिन नावाची गोष्ट खूप लवकर इथे शिकायला भेटते, कारण इथे वेळेला खूप महत्व देतात. आपल्या गावाकडे कसं बसला जरी जायचं असेल तर आपण पाठीमागे काहीतरी बॅग टाकतो किंवा आपली रुमाल वगैरे टाकून सीट पकडतो, पण असं नाही. इथं तुम्हाला त्या लाईनीमध्ये राहूनच
तुम्हाला त्या बसमध्ये चढावं लागतं, कारण इथं डिसिप्लिन नावाची गोष्ट आहे ना, खूप लवकर इथं आपल्याला ती शिकायला मिळते. बरोबर. गोविंदजी, तुम्ही मुंबईमध्ये आलात, गावापासून तुम्ही दूर आहात. त्या गावची किंवा तुम्ही आई वडिलापासून दूर असल्याची तुम्हाला खंत काही वाटते का? किती केलं तर गावाचं आई वडील सोडून एवढ्या लांब आपण इथं आहोत. जवळपास किती 400-500 किलोमीटर, आपण 500-600 किलोमीटर त्या एकदम दुर्मिळ भागातून मी इथं आलोय आपलं नाव कमवण्यासाठी. पण गावाची आठवण सतत जाणवत असते. अधूनमधून घरांना फोन पण असतो आई वडिलांना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है त्या म्हणल्यासारखं आपण आलोय काहीतरी आपल्या उराशी स्वप्न बाळगून. ठीक आहे, चालत राहतं. अधूनमधून कॉल असतात आणि 3 महिने 4 महिन्यातून घरी जाणं येणं असतंच. बरोबर. आज जे काही तुम्ही आहात, या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता? आई वडील, भाऊ आणि मला जे लाभलेले माझे गुरुवरे असतील. पहिली गोष्ट तर मी माझ्या प्रामाणिकपणेला यश देतो की मी प्रामाणिकपणे काम करत असतो. अजून काय मी उंचीवर जास्त गेलेलो नाही, पण मी ह्या गोष्टीचं असं जे आहे ते समाधानी आहे असं मला वाटतं. या मागे पण बरेच लोक आहेत. आमचे गुरुवरे असतील, ज्याने आम्हाला पहिलं पाऊल नाटकाचं शिकवलं, ते आमचे गुरुवरे दिनेश कवडे सर असतील. म्युझिक मध्ये आमचे शिवदास शिंदे सर असतील. आणि इथं लोककलेला जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा आमचे गुरुवरे बरेच डॉक्टर गणेश चंदन शिवे, योगेश चिकडगावकर असतील, हेमाली मॅडम असतील, कृष्णा सर असतील, विजय चव्हाण सर असतील, मोनिका ठक्कर मॅम असतील, विकास कोकाटे सर, अशा बऱ्याच लोकांचा चांगला आम्हाला सहवास लाभला. आणि यांच्या माध्यमातून अनेक मी कामं करत असतो. एक शेवटचा तुम्हाला प्रश्न मला करावासा वाटतो. बऱ्याच वेळापासून आपण बोलत आहोत, गावाकडून जी मुलं येतात मुंबईमध्ये करिअर करण्यासाठी, त्या गावाकडून करिअर करण्यासाठी आलेल्या मुलांसाठी तुम्ही संदेश म्हणून काय सांगाल? आता करिअर प्रत्येकाचं वेगळं असतं. मी गावाकडून येणाऱ्या प्रत्येक मुलांना सांगेन की तुम्ही काय करिअर करण्यासाठी येत आहात ते अगोदर तुम्ही ठरवा. कारण मुंबईमध्ये आल्यावर अनेकांचं करिअर बदलतं, अडचणी येतात, डिमोटिवेट होतो माणूस. कारण मी सुद्धा बऱ्याच वेळेस डिमोटिवेट झालेला आहे. त्यामुळे मला या गावाकडून येणाऱ्या तरुणीला एकच सांगायचं की तुम्ही तुमचं ध्येय, जसं की आता MPSCतले मुलं मुली जेव्हा स्पर्धा परीक्षेच्या तयारी करतात त्यावेळेस त्यांचं विजन क्लिअर असतं की नाही मला हे करायचंच आहे. पोलीस भरतीची तयारी करणारा जो असेल, सकाळी पहाटे 4 वाजता उठतो, मिलिटरी भरती करण्याचे मुलं असतील, ते त्यांचं विजन क्लिअर असतं आणि ते करून दाखवतात. तसंच मुंबईमध्ये येण्यासाठी जर तुमचं विजन क्लिअर असेल ना, तर निश्चितच तुम्हाला मुंबई हे चांगले मार्ग दाखवते. त्यामुळे तुमचे ध्येय क्लिअर ठेवा आणि फोकस करा. गोविंदजी, तुम्ही तुमचा वेळ काढलात आणि या चॅनलला इंटरव्ह्यू दिला, त्याबद्दल मी तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर मित्र हो, हे होते गोविंद मरशिवणीकर. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.